वेलकम टू लोकसेवा स्पर्धा परीक्षा. लोकसेवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे. थेट प्रश्नांना सुरुवात करूया. काही दिवसांपूर्वी कोटिया क्षेत्र बातम्यांमध्ये होते. हे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या दोन राज्यांमधील विवादित क्षेत्र आहे? याचं उत्तर आहे ओडिशा आणि आंध्र प्रदेश. कोटिया हे क्षेत्र ओडिशा आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांच्या सीमेवर आहे. या क्षेत्रात साधारण 22 गावे येतात. दोन्ही राज्ये या क्षेत्रावर आपला हक्क सांगतात. हे क्षेत्र भुवनेश्वरवरून जवळपास 550 किलोमीटर आहे. भुवनेश्वर हे शहर ओडिशाची राजधानी आहे. या क्षेत्रावरून ओडिशा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये 5 दशकांपासून वाद सुरू आहेत. दोन्ही राज्यांनी या क्षेत्रावर दावा करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने आधी 1968 मध्ये आणि नंतर 2006 मध्ये परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले. 2021 मध्ये आंध्र प्रदेशने कोटिया क्षेत्रातील काही गावांमध्ये मतदान केंद्र तयार केले होते. तसेच काही ठिकाणी थेट ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेतल्या होत्या. या क्षेत्राची लोकसंख्या ही साधारण 4000 आहे. दुसरा प्रश्न आहे, हा मार्ग पर्शियन आखाताच्या मुखाशी स्थित असून तो इराण आणि ओमान या दोन देशांना वेगळं करतो. आपण मॅपमध्ये बघूया. मॅपमध्ये तुम्हाला स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा रेड डॉट दिसत असेल. हा जो स्ट्रेट ऑफ होर्मुझ आहे याला होर्मुझची सामुद्रधुनी असं म्हणतात. तर ही होर्मुझची सामुद्रधुनी ही इराण आणि ओमान या दोन देशांना वेगळं करत आहे. आपल्याला मॅपमध्ये दिसत आहे होर्मुझची जी सामुद्रधुनी आहे तो रेड डॉट हा इराण आणि ओमान या दोन देशांना वेगळं करत आहे. त्यानंतर प्रश्न पुढे काय म्हणतो, तसेच तो पर्शियन आखाताला ओमानची खाडी आणि अरबी समुद्राला जोडतो. ही जी होर्मुझची सामुद्रधुनी आहे स्ट्रेट ऑफ होर्मुझ ही पर्शियन गल्फ आणि गल्फ ऑफ ओमान आणि गल्फ ऑफ ओमानच्या पुढे अरेबियन सी म्हणजे अरबी समुद्र यांना जोडतो. होर्मुझची सामुद्रधुनी पर्शियनचे आखात, ओमानची खाडी आणि पुढे अरबी समुद्र यांना जोडतो. याचं योग्य उत्तर आहे होर्मुझ सामुद्रधुनी. होर्मुझ सामुद्रधुनी हा मार्ग पर्शियन आखाताच्या मुखाशी आहे आणि तो इराण आणि ओमान या दोन देशांना वेगळं करतो. तसेच तो पर्शियन आखाताला ओमानची खाडी आणि अरबी समुद्राला जोडतो. याचं उत्तर आहे होर्मुझ सामुद्रधुनी स्ट्रेट ऑफ होर्मुझ. होर्मुझ सामुद्रधुनी ही पर्शियन आखाताच्या मुखाशी स्थित असून आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. हा जलमार्ग इराण आणि ओमान या दोन देशांना वेगळा करतो. तसेच तो पर्शियन आखाताला ओमानची खाडी आणि अरबी समुद्राला जोडतो. हा जलमार्ग 33 किलोमीटर रुंद असून सौदी अरब म्हणजे सौदी अरेबिया, इराण, संयुक्त अरब अमिरात म्हणजे युनायटेड अरब एमिरेट्स, कुवेत आणि इराक यांच्याद्वारे केली जाणारी कच्च्या तेलाची निर्यात याच मार्गावरून केली जाते. आपण मॅपमध्ये बघू शकता इराक, इराण, कुवेत, कतार, UAE, ओमान, सौदी अरेबिया या मार्गावर होणाऱ्या कच्च्या तेलाचा जो व्यापार आहे तो स्ट्रेट ऑफ होर्मुझ या मार्गाद्वारे म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी या मार्गाद्वारे केला जातो. प्रश्न क्रमांक 3 आहे, रिहॅब प्रकल्प कधीकधी बातम्यांमध्ये असतो. हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या मुद्द्यांशी संबंधित आहे? रिहॅब हा प्रकल्प जो आहे हा प्रकल्प मानव वन्यजीव संघर्ष कमी करणे या मुद्द्यांशी संबंधित आहे. रिड्युसिंग ह्युमन अटॅक्स
बाय युझिंग हनीबीज असा हा प्रकल्प आहे, रिहॅप प्रकल्प. अलीकडेच आपण बरेच वेळा बातम्यांमध्ये ऐकलं असेल, जे वन्य प्राणी आहेत त्यामध्ये श्वापदं असतील, वाघ बिबट्या असतील किंवा हत्ती असतील, हे मानवी क्षेत्रामध्ये येत आहेत, मानवी क्षेत्रामध्ये घुसत आहेत आणि मानवी आणि वन्यजीव संघर्ष वाढत आहे. त्यामुळे हा रिहॅब प्रकल्प जो आहे तो यासाठी उपयुक्त ठरणार आहे, जेणेकरून मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळणे आपल्याला शक्य होणार आहे. हा प्रकल्प जो आहे हा खादी आणि ग्रामोद्योग आयोगाद्वारे सुरू करण्यात आलेला एक प्रकल्प आहे. या प्रकल्पाद्वारे वन्यजीवांना कोणतेही नुकसान न पोहोचवता मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. हा प्रकल्प देशातील 7 राज्यांमध्ये चालवला जातो. त्यापैकी काही राज्य आहेत कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आसाम आणि ओडिशा. या प्रकल्पाअंतर्गत मधमाशांच्या पेटीला अशा ठिकाणी ठेवले जाते जिथून हत्तीसारखे प्राणी शेत आणि मानवी वस्तीत प्रवेश करतात. असे प्राणी मानवी वस्तीत प्रवेश करू नये हा त्यामागचा मुख्य हेतू असतो. हत्ती आपल्याला माहिती असेल मधमाशांना घाबरतात आणि त्यामुळे मधमाशांचा उपयोग करून हत्ती यासारखे प्राणी शेत आणि मानवी वस्तीत येऊ नये यासाठी हा प्रकल्प मदत करतो. प्रश्न क्रमांक 4 आहे, खालील राज्यांचा विचार करा. इथे 5 राज्ये दिली आहेत: नागालँड, त्रिपुरा, आसाम, मेघालय, मणिपूर. आता या वरील राज्यांपैकी किती राज्यांची सीमा मिझोरमला लागून आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर या 5 राज्यांपैकी 3 राज्ये जे आहेत नागालँड, आसाम आणि मणिपूर, या 3 राज्यांची सीमा मिझोरम या राज्याला लागून आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब, फक्त 3. आपण मॅपमध्ये बघू शकता, जे कलरफुल मॅप जो आपल्याला दिसतोय ते मिझोरम राज्य आहे. मिझोरमची राजधानी आयझॉल आहे. मिझोरमच्या उत्तरेला आसाम राज्य आहे. मिझोरमच्या वायव्येला त्रिपुरा आहे. मिझोरमच्या ईशान्येला मणिपूर आहे. म्हणजे मिझोरमला एकूण 3 राज्यांची सीमा लागून आहे. ते 3 राज्य आहेत त्रिपुरा, आसाम आणि मणिपूर. त्याचबरोबर मिझोरमला 2 इतर देशांची सीमा लागून आहे. ते 2 देश आहेत बांगलादेश आणि म्यानमार. मिझोरमच्या पश्चिमेला बांगलादेश आहे, तर मिझोरमच्या पूर्वेला म्यानमार म्हणजे बर्मा हा देश आहे. अलीकडेच गृहमंत्री अमित शहा यांनी म्यानमारच्या सीमेवर कुंपण घालण्याचे सूतोवाच केले आहे. मिझोरमची 165 किलोमीटरची सीमा म्हणजे सरहद्द बाउंड्री आसामला लागून आहे. तसेच मिझोरमची सीमा आसाम, त्रिपुरा आणि मणिपूर या 3 राज्यांना लागून आहे. त्यामुळे पर्याय ब हे योग्य उत्तर आहे. आपल्याला माहिती असेल, जे ईशान्य पूर्वेकडील राज्य आहेत त्यांना 7 सिस्टर्स म्हणून आपण ओळखतो. 7 भगिनी राज्य, 7 सिस्टर स्टेट्स म्हणून आपण त्यांना ओळखतो. प्रश्न क्रमांक 5 आहे, बॅब अल मंदेब सामुद्रधुनी बातम्यांमध्ये होती. ही खालीलपैकी कोणत्या 2 ठिकाणांना जोडते? बॅब अल मंदेब ही सामुद्रधुनी कोणत्या 2 ठिकाणांना जोडते? याचं योग्य उत्तर आहे लाल समुद्र आणि एडनचे आखात. आपण बॅब अल मंदेब याचा मॅप बघूया. हा रेड डॉट जो आहे ती आहे बॅब अल मंदेब स्ट्रेट, म्हणजे बॅब अल मंदेबची सामुद्रधुनी. बॅब अल मंदेबची सामुद्रधुनी ही रेड सी आणि गल्फ ऑफ एडन म्हणजे लाल समुद्र आणि एडनचे आखात यांना जोडते. बॅब
अल मंदेब ही सामुद्रधुनी लाल समुद्र आणि गल्फ ऑफ एडन या आखातांना जोडते. तसेच ही बॅब अल मंदेब सामुद्रधुनी जी आहे ती रेड सीवरून उत्तरेकडे गेल्यास पुढे युरोपात जाण्याचा मार्ग मोकळा करते आणि दक्षिणेला गल्फ ऑफ एडन मधून अरबी समुद्रात जाण्याचा मार्ग मोकळा करते. कच्चे तेल आणि LNG गॅसच्या आयातीसाठी तसेच पश्चिम आशिया, आफ्रिका आणि युरोप यांच्याबरोबर व्यापाराच्या दृष्टीने बॅब अल मंदेब सामुद्रधुनी भारतासाठी अतिशय महत्त्वाची आहे. ही सामुद्रधुनी लाल समुद्र म्हणजे रेड सी आणि एडनच्या आखात म्हणजे गल्फ ऑफ एडन यांना जोडते. आपण मॅपमध्ये बघू शकतो बॅब अल मंदेब ही जी सामुद्रधुनी आहे ही आफ्रिका खंडाच्या म्हणजे इजिप्त, सुदान, इरिट्रिया, जिबुती, इथिओपिया हे आफ्रिका खंडातील देश आहेत. आफ्रिका खंड आणि बॅब अल मंदेबच्या पूर्वेला सौदी अरेबिया, येमेन हे देश आहेत, ओमान. तर आशिया खंड आणि आफ्रिका खंड यांच्यामध्ये ही सामुद्रधुनी आहे आणि त्यामुळे भारताला कच्च्या तेलाचा व्यापार करण्यासाठी अरबी समुद्रावरून गल्फ ऑफ एडन गल्फच्या आखातातून पुढे बॅब अल मंदेब ही सामुद्रधुनी महत्त्वाची ठरते. अरबी समुद्र, गल्फ ऑफ एडन आणि लाल समुद्र यांच्यामधून होणारा व्यापार हा आफ्रिका, आशिया आणि युरोप या तिन्ही खंडांना जोडतो.